नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी दत्ता कंकाळ सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज शिरला या गावी आलेले आहेत. आपण आंबोरे सरांचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या प्लॉटला, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला. त्यांचं आपण प्लॉट बी बघितलेला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण यांच्या रिझल्टचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहेत. प्लॉट आपण बघितला. प्लॉटची हाईट 6 फूट 7 फूट होती, बरोबर आहे. केळीच्या पानासारखे ज्याच्यावर जेवता यावं अशी पानं होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो, पण त्यांचा काय रिझल्ट आला ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. या समोर जरा तुमचा पूर्ण परिचय द्या. भगवान शंकरराव आंबोरे, राहणार शिरला, पोस्ट पुरदेव, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. बरं, तुमचं किती एकर क्षेत्र होतं? पूर्ण 1 एकर. 1 एकर क्षेत्र होतं. 1 एकर मध्ये तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं? सुरुवातीपासून जीवाणू ते शेवटपासून जीवाणू. सुरुवात ते शेवट जीवाणून केली, बरोबर आहे. खत किती वापरलं? दरवर्षीपेक्षा कमी वापरलं, जास्त वापरलं? नाही दादा, दरवर्षीपेक्षा कमीच आहे. खत कमी वापरलं. वापरले ते 4थ्या डोसला तर पाण्यात टाकून द्या. बस पाणीच होतं, बरोबर आहे. टाकू शकलं नाही. बरं, आता मला सांगा की यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदीला कीड लागली. तुमच्या पण हळदीला 10% कीड लागली. हो. काय कारण आहे 10% कीड लागली? 10% कीड लागल्यात म्हणजे पाणी त्याच्यातलं गेलंच नाही. हळदीच्या लेवलमध्ये पाणी, हळदीच्या लेवल पर्यंत पाणी होतं, तरी पण चांगली निघाली. हा. एखाद्या म्हणजे पाणी असून हळदीमध्ये तुम्हाला किती ट्रॉल्या हळद निघाली किंवा किती आदन निघाली? जाऊ द्या, ट्रॉल्या जाऊ द्या. आपण 70 टाळे आदन निघाले, 11 टाळ्या हळद झाली. 11 ट्रॉली हळद झाली आणि 70 आदन निघाले, कुकर निघाले. तर एका कुकरला किती किलो भरेल? 60 धरायचं. आपण 60च धरू. 65 आवरत धरते, पण 60च धरू, बरोबर आहे. तर 70 42 क्विंटल हळद निघाली. बेन किती एकरचं ठेवलं? बेन 17 क्विंटल ठेवले. 1.5 एकर समजा होईल, नाही कमी. 1.5 एकर 17 क्विंटल, म्हणजे ते 2 कुठं धरू आपण, है ना. अवरेज 44, म्हणजे 11 टॉल्याचं 44 क्विंटल बेन ठेवून त्यांना उत्पादन झालं, बरोबर आहे. जास्त होतं मग आता खालून 10-10 फूट निघालत नाही. हा, म्हणजे दोन्ही साईडनं 10-10 फूट निघालं नाही, तर तुमचं अवरेज 46 पर्यंत 50चं अवरेज निघत होतं, कारण पाणी भरपूर होतं. हा, आता या सर समोर या. तुम्हाला काय वाटते? शेजारी हा, हे यांच्या शेजारी आहेत. तुम्हाला काय वाटते की यांची हळद किती निघली असतील, का निघाली नाही? याची पाण्यामुळे थोडी नुकसान झाली. हळद छान होती सर. किती निघाली असती? 50 अवरेज सहज झाला. सहज आला असतं. तरी आता 44 आलेत, बरोबर आहे. तुम्हाला काय वाटलं बरं, या माणसाची मेहनत काय वाटलं? तुमचं काय जीवाणू फिवाणू सोडलेत ना, सर्व सोडलेत. हा, कष्ट केले आणि हळद छान होती, बरोबर आहे. दररोज ड्रिचिंग करत होते का नाही? एक दिवस अडकवलं. गावात लोक काय म्हणाले त्याला माहिती आहे का? पागल झाला पाहिजे. येडच माहिती आम्ही. हा, वेळच माहिती. आजोबा म्हणतात ते येडच झाले का नाही? हे उठलं की निघते आपण पंप घेऊन, आहे का नाही? नाही, एकटाच ड्रिचिंग करतात. अजिबात माणूस नसते, काय नसते, एकतर ड्रिचिंग करतात ते. एकटाच. हा, काय शेवटपासून माणूस नाही. लोक काय म्हणायचे, म्हणजे मग कसं आहे सर, समजा आज अर्धी करायची, उद्या अर्धी करायची. मध्ये खर्च नाही. आमचा हिशोब 60-70-80 पर्यंत गेला असेल. नाही, आता बघा, एक खर्चाचा विषय बघा. खर्चाचा तर तुम्हाला काय वाटतं याने किती खर्च केला असेल? आमचा एक अंदाज 80-90 80-70 सहजच गेला असेल आमच्या अंदाजात. तुमच्या अंदाजानुसार, बरोबर आहे. मी याचं बिल दाखवतो. याचं बिल आहे 18,980 रुपयाचं सर टोटल. हा, आणि त्याच्या व्यतिरिक्त यांनी 20,000चे बाकीचे प्रोडक्ट टाकलेत आणि काही ठिकाणी त्यांनी मनाने काही प्रयोग केलेत, बरोबर आहे. म्हणजे सल्फर टाकणं, जे आपल्या शेड्यूल मध्ये आहे ऑलरेडी, ज्याने आपला अभ्यास केलेला आहे सगळं, सल्फर काय वापरायचं, कशामुळे वापरायचं, तरी यांनी मनान टाकले. असं धरून चला 25,000 रुपये तो खर्च, 18,000 रुपये, 19,000, 20,000 रुपये आपला धरून चला, म्हणजे 42,000 रुपये या माणसाचा पूर्ण खर्च आहे. अवरेज 45 धरा, बरोबर आहे. 45,000 रुपये खर्च करून 45 क्विंटल हळद काढली, बरोबर आहे. आता तुम्हाला बी तुमच्या हळद आहे, तुमचा खर्च किती आहे? आमचा आहे भरपूर, पण आमचा लिहून ठेवलेला नाही. करेक्ट, सगळ्यात हेच प्रॉब्लेम आहे. सगळे 50,000 रुपयाच्या वर खर्च करतात, पण म्हणतात आमचा काहीच खर्च नाही, आम्ही काहीच टाकलं नाही. अरे काही टाकलं नाही, मग बिल कशाला द्या दुकानदार एवढं तू, आहे का नाही? हाच सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही फक्त सांगतो की बाबा आमची 20,000 रुपयाची किट आहे, 20,000चे आमचे प्रोडक्ट घ्या, 40,000 20,000ची तुम्ही कृषी केंद्र राहून घ्या, आहे का नाही? हे आम्ही सांगतो बघ डायरेक्ट. आमचा आकडा दिसते डायरेक्ट, पण हा आकडा दिसत नाही. आम्ही टाकला 5,000 डोस, बरोबर आहे. प्रत्येक वेळी डोस टाकले तुम्ही. किती उत्पन्न झालं तुम्हाला यावर्षी? काही नाही, खराब निघाला. खिडकी आजच काढायचं चालू आहे का नाही? रान नंबर 1. रान यांच्या नंबर 5 वर्षात झाला हळद नाही त्याच्यामध्ये, मग त्याच्या नंबर 1 हळद निघाव नाही निघाली. सर रान बघलं ना आपण, चुनखडी जमीन आहे. पहिले आमची अर्धी माई होती हळदी. हा, म्हणजे हळदी मधले दुरंदर मायाला हरकत नाही, त्यांची पण हळद निघाली यावर्षी, बरोबर आहे सर?
पण यांनी हळद काढून दाखवली. तर तज्ञांचं म्हणणं काय असतं, चुनखडी जमिनीमध्ये हळद होती तर टाकू नका. हा बरोबर आहे, कारण तिथं म्हणजे फिक्स होते. फिक्सिंग होते त्याच्यामुळे भुसभुशीत आपलं म्हणजे हलक्या रानात सुद्धा काढली, जर तुमच्यासारख्या रान असेल मेंढ राशी असेल तर 50 आरामशीर निघते. बरोबर आहे. म्हणून मी काय म्हणतो, यावर्षी आपल्याला 50 जे व्यक्ती 50 काढणार आहे त्यांचा आपल्या ग्रुपच वेगळा करायचा, आणि ज्याला वाटते की मला 50 क्विंटल हळद काढायची त्याचं शेड्यूल वेगळं राहणार आहे, त्याचं नियोजन पण वेगळं राहणार आहे. ते आपण आपल्या ग्रुपवर टाकणारच आहोत की बाबा 50 हळद काढणारा काय लागणार आहे. 2 आपण तसे शेड्यूल बनवलेत की 50 काढणाराला वेगळे आणि 30 ते 40 काढणाराचं वेगळं शेड्यूल. थोडंसं मेहनत जास्त आहे त्याच्यामध्ये, पण 50 निघते एवढं नक्की. बघा विद्यापीठाचा हायेस्ट रेकॉर्ड किती आहे, 62 क्विंटल प्रति एकर. आपण फक्त गेलो किती, 50 पर्यंत गेलो. नाही होत होते, आम्हाला माहित आहे ना, आम्ही पहिल्यापासून ड्रिचिंग केली की मला फोन, सर मी केली ड्रिचिंग, जसं सांगितलं तसं कम्प्लीट केलं. बरोबर आहे. आणि बघा आपण काय ब्रह्मदेव आहेत का, नाही, आपण काय सांगू शकतो, पण करण्याचं काम त्यांचं, मेहनत त्यांची. वेळेच्या वेळेत जर केलं तर मी बॉन्डवर लिहून देऊ शकतो की 50 आरामशीर निघते. फक्त जमीन चांगली असावी आणि जमिनीचा मालक करणारा असावा. म्हणजे जमीन 2 नंबरची सर, आहे का नाही. म्हणजे अर्धी चिकडी आणि अर्धी काळी चांगली चिकट. हा, चिकट काळी आहे विशेष म्हणजे म्हणजे तरी पण निघाल. डोस द्यायचं म्हणजे न्यारा, म्हणजे इकडं फॉस्फरस सल्फर द्याय ना. हो, अर्धी जमीन होती. बऱ्याच जास्त वेळेस कन्फ्युजन काय व्हायचं, याचं अर्धी चुनखडी अर्धी चांगली, मग द्यायचं काय, आहे ना. मिक्सिंग पण करायला ना, हा, खत मिक्स करता येत नाही. करावं तर तिकडे एकदा द्यावं लागतं, इकडे कारण या होपटी जमिनीमध्ये आपल्याला माहिती आहे की फिक्स होता. फिक्स होते, फॉस्फरस जास्तीत जास्त फिक्स होते. चला, हरकत नाही. झाडाचा विकासच होतो. बरोबर आहे. सरांचा अभ्यास जास्त आहे, पण थोडं कसं राहते माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट परिस्थितीनुसार बदलावं लागते. अभ्यास भरपूर आहे, कुठं काय द्यायचं कुठं काय नाही द्यायचं. एवढा अभ्यास कसं करायला मला सर, एवढा तुमचंच मार्गदर्शनाला आलाय. बिलकुल. सगळे व्हिडिओ ते तोंड पाठ असतात त्यांना, सर तुम्ही या व्हिडिओ मध्ये हे बोलले होते, सर तुम्ही या व्हिडिओ मध्ये हे बोलले होते, सर तुम्ही असं काय बोललेत काय. राईट. व्हिडिओचा अभ्यास भरपूर आहे आणि या सर्वांच्या म्हणजे अभ्यास करून त्यांनी एकरी 44 उत्पादन घेतलं. गेल साली प्रोडक्ट नव्हते तुमचे. हा, गेल्या वर्षीचा अनुभव सांगा तुला काय होता. मग अजिबात प्रोडक्ट नव्हते सरचे. तर सरच्या म्हणजे त्याच्या हे पाहून मी राईट कार्यक्रम केला. तुम्हाला सांगतो 35 गुंठ्यामध्ये 38 गुंठा हळद झाली. हे माणसं आहेत शेजारी, अशी हळद निघाली यंदापेक्षा अफाट निघाली. म्हणजे फक्त नुसतं आपले व्हिडिओ पाहू जे भेटेल ते मार्केटमधलं घेतलं आणि काही प्रोडक्ट म्हणजे सापडून गेले, जीवाणू बरोबर सापडून गेले, त्याचा कमी होता. हा, जीवाणू जास्त आहे. बरोबर. पहिला त्याने कमी जीवाणूचा वापरून सुद्धा रिझल्ट आणला. आता पुढच्या वर्षी काय नियोजन तुमचं? पुढच्या वर्षी तर नाही, पुढच्या वर्षी माझंच घेणार तुम्ही, पण टार्गेट सांगा. टार्गेट सर मग एक दिवस 60 पर्यंत जायचं. काय हो म्हणजे जेवढं आपल्या शरीरामध्ये हे आहे जायचं म्हणजे जायचं. एकच शब्द नेहमी म्हणतात की ज्या दिवशी माझ्या शरीरातला प्राण जाईल त्या दिवशी मी 60 क्विंटल काढायचं डोक्यातून काढून टाकेल, आहे का नाही. चला, बघा, जिद्द, मेहनत, चिकाटी. यावर्षी नंबर 1 लाच आहे. गावामध्ये नंबर 1. आमच्या गावामध्ये म्हणजे समजा जास्त वसमत तालुका हिंगोली म्हणलं तर आमचं गावात हळद आहे. हा, गावात आमचं गावात म्हणजे एकंदरीत पाहिलं तर वसमत तालुक्यामध्ये आणि औंढा तालुक्यामध्ये शिरला गाव हे सगळ्यात फेमस आहे हळदीसाठी. आणि त्यामध्ये या सर्व गावामध्ये आपले आंबोरे भाऊ 1 नंबरला आहेत. अभिनंदन त्यांचं, कारण एवढं सोपं नाही, आहे का नाही. आणि या वर्षी तरी सोपं नाही कदाचित. नाही सर, पण 1 वर्ष काढू शकतो, मग लगातार काढले वगैरे लगातार काढणार वगैरे. आणि आपण लगातार काढू. दरवर्षी तुम्हाला व्हिडिओ यांचा येईल, दरवर्षी यांचं 44-45 वर येईल. माणसं म्हणले की 1 वर्ष निघाते कोणाला. हा, यंदा काढून दाखवले. याने सुरुवातला हळद टाकली तर मे मध्ये, ज्यावेळेस येणं मोटर लावली आम्हीच म्हणले हो तू फेल आहेस. कशामुळे? आमची इकडे म्हणजे कसं असतं, मे महिन्यात मोटर लावली हळद, समजा जून जुलै मध्ये मोटर लावली, पुढे सडचा प्रॉब्लेम जास्त येते. असं आमच्या डोसक्यात पक्क बसलेलं आहे. तू आजच फेल आहेस, काही सांगू नको आम्हाला. ज्या दिवशी हळद काढते त्याच्या बघा आम्ही म्हणायची रोज मोटर लावू नको बरं, फेल हे म्हणलं विचारायचे, सर लावू काय मोटर, तुला आज काहीच नाही. हस्तामध्ये तू असे पोंगेच्या पोंगे बाहेर काढशील, म्हणजे आपली हळद आहे सर, म्हणजे आपल्या सांगायचे तू पोळ्याला फिट झाली अजिबात मधात जाईल. आणि जर फिट नसती झाली तर बुरशी तो लागू देत नव्हतं. सूर्यप्रकाश भेटल. सूर्यप्रकाश आम्ही पाहिलं तेव्हा व्हिडिओ काढला आपण, तेव्हा जाता येईल गेलं मधात. सर पानच एवढे होते मोठाले मधात, म्हणजे असं वाकून जावं लागायचं खाली असं.
शर्यत अशी होती की या तांडातून त्यांना जायचं कोणी नाही नाही दिसत नसं माणूस जातच येत नाही. दिवसा अंधार आहे. दिवसा असा अंधार पडायचा त्याच्यामध्ये. सर म्हणतात 500-700 ग्राम. हा मागून तसंच जर होतं पाऊस कार्यक्रम. असतं 10 दिवसाचं तर ती सडे लागलीच नव्हतं मला नाही इलाज सर म्हणजे यावर्षी त्या झाडाबरोबर पाणी होतं शेवाळून गेलं तर अक्षरशः सगळे शेवाळ आता पूर्ण शेवाळ त्यामध्ये काय करणार काहीच करू नका सोडून. अजिबात खालून पाणी सुद्धा दिलं नाही का वापसच होऊन गेली So, गोळ्या सुद्धा वापस झाल्या कोरच्या कोर. आपण थांबू या ठिकाणी. मित्रांनो याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत सोबत राहा. हळदीचा सध्या सीझन आहे, हळदीचं उत्पादन चांगलं आहे, भाव चांगला आहे. नक्कीच हळदीमध्ये या. 100% शेतकऱ्याला एवढंच फक्त एक आहे, बाकी तर कोणते पिकं नाहीतच, पण हळदीसारखे पीक तुम्ही करा कारण मागणी भरपूर आहे, पुरवठा खूप कमी आहे. त्यामुळे 100% हळदीला भाव राहतील. हळद सर्वांनी करा. सो थँक्यू, विश यू हेल्थ.